डोळ्यासमोर येते ते आपले गाव, त्या गावातील आपले बालपण, तो सुखाचा काळ. आणि मग समोर येते ती माझी शाळा. कधी डोळ्यात पाणी आणणारी, तर कधी ओठावर हसू उमटवणारी आपली शाळा, माझी शाळा. समोर येतो तो आठवणींचा खजिना आणि नकळत ओठांवरती येते ती मनाला भावलेली माझ्या शाळेची प्रार्थना. हीच मुची प्रार्थना, हेच मुचे मागणी. हीच मुची प्रार्थना, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. शाळा, माझी शाळा. खरंच किती भारी वाटते ना हे शब्द देखील उच्चारताना. आठवते गजबजलेले पटांगण, आठवते माझी शाळा. कौलारू छताखाली लाकडी टेबल, भिंतीवर फळा, रंगीबिरंगी खडूने रंगलेल्या भिंती, गणिताची सूत्रे ही विज्ञानाची गती. म्हणी, वाक्यप्रचार, धडे व्याकरणाचे, छान रेखाटलेले नकाशे भूगोलाचे. तेव्हा खूप वाटायचं जगाकडे पाहताना आपणही लवकर मोठे होऊ. इथे बांधल्यासारखं वाटतंय. आता कळतंय शाळाच बरी होती, कारण आज जगाच्या बाजारात हरवल्यासारखं वाटतंय. तेव्हा मी शाळेत जात होतो, आता लोक शाळा करायला लागले. तेव्हा आकडेमोडीने समीकरणे जुळत होती, आता मात्र पैशाने समीकरणे जुळू लागले. कधीही न संपणारा गृहपाठ लिहितो आहे, वाढत्या गरजांना कुठे किनारा. स्वच्छ मनमोकळे जगण्याची तीच खरी सुरुवात होती. आजच्या एसीतील शांत एकांतापेक्षा माझी गजबजलेली शाळाच बरी होती. अशी सायड जशी पोटामध्ये गोळा, तरी मिळवती लढा माझी शाळा. वाघ अशी सायड जशी पोटामध्ये गोळा, तरी मिळवती लढा माझी शाळा. शाळा माझी शाळा, शाळा शाळा माझी शाळा. आनंदाची शाळा, आनंदाची शाळा.
यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन, गुल्लक में पड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन। ना किसी मंजिल की फिक्र थी, जिंदगी जीने की उम्र थी, दोस्ती और दोस्तों से उधार के दिन थे, वो दिन भी क्या दिन थे।